नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। शासकीय कार्यालयात जाण्यासाठी अपंगाचे होत आहेत हाल। असंवेदनशील अधिकारी याकडे लक्ष देतील का? दिव्यांगांची सोय करण्याची संघटनेच्या शहर अध्यक्षांची मागणी। अहमदपूर येथील प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, पंचायत समिती व अन्य कार्यालयामध्ये अपंग व्यक्तींना ये-जा करण्यासाठी रॅम्प व अन्य सोयी उपलब्ध नसल्याने अपंग व्यक्तींना या कार्यालयात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। हे करताना त्यांचे हाल होत आहेत, पण प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही। अहमदपूर शहरात नव्यानेच बांधण्यात आलेल्या 3 मजली प्रशासकीय इमारतीमध्ये अपंगासाठी कुठलीच व्यवस्था केलेली नाही। त्यामुळे या कार्यालयाच्या 3ऱ्या मजल्यावर जाण्यासाठी अपंगांना फार कष्ट पडत आहेत आणि त्यांची होणारी जी हेळसाळ आहे ती पाहवत नसल्याने या ठिकाणी अपंगासाठी लिफ्ट व रॅम्पची त्वरित व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी अपंग संघटनेचे शहराध्यक्ष गुणराज मंडले यांनी DDM न्यूज चॅनलच्या माध्यमातून केलेली आहे। तहसील कार्यालय येथे अपंगासाठी जाण्यासाठी स्वतंत्र रॅम्प नसल्यामुळे माझी खूप परेशानी झालेली आहे आणि त्यासाठी सरकारने एक रॅम्प करावी, नाहीतर लिफ्ट तरी या जागी करून द्यावी। महाराष्ट्र अपंग कामगार संघटना शहराध्यक्ष मी गुणराज सीताराम मंडले। शासकीय इमारतीमध्ये रॅम्प नाही, त्याच्यामुळं दिव्यांगाला जाणं येण्यासाठी त्रास होत आहे। त्यामुळे कुण्याही शासकीय इमारतीमध्ये रॅम्प नसल्यामुळे दिव्यांगाला येण्या जाण्याचा त्रास होत आहे। त्याच्यामुळं रॅम्प तयार करून देण्याची योग्य काळजी घेण्यात यावी।